चला तर मंडळी, आज आपण मस्त असं गारवा देणारा थंड-थंड इथे आज आपण रबडी बनवणार आहे. रबडी या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहिलेली असेल. आजची आपली सीझन वाईज आजची आपली रबडी बनणार आहे बरं काय. आणि एकदम टेस्टी, थंडगार आणि जीवाला गारवा देणारा आहे. तर मुलांनाच काय मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे. आता सीझन आंब्याचं चालू आहे, तर आज आपण मस्त आंब्याची गॅस न चालवता आजची रबडी तयार करणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आजची आपली ही रबडी बनणार आहे. काहीच भांडे वगैरे न भरवता, किचनमध्ये घाण न करता, गॅस न जाळता आजची आपली रबडी बनवणार आहोत. तर एंडपर्यंत पहा. आवडली रेसिपी तर लाईक शेअर जरूर करा. तर चला, तर मी इथे घेतलेले आहे 1.5 किलो आंबे आणि मोठ्या साईजमध्ये फ्रेश घ्यायचे, सगळे धुवून घ्यायचे, स्वच्छ करायचे, एकदम ड्राय करून घ्यायचे. आता आपण सर्वात आधी याचे नोक काढून घ्यायचे. नंतर आपण याचे सगळे असे मोठ्या मोठ्या चिरी काढून घ्यायच्या, म्हणजे हातही जास्त आपले खराब होणार नाही आणि एकदम मस्त साफ सुथरेपणानं आपण ही आजची रबडी बनवणार आहे. आता हे एकसारखे आपण काप इथं कापून घेतले की जास्त इथं घाण सुद्धा होणार नाही आणि एकदम मस्त आपले हे याच्यामधला गर निघून जातो. तर या पद्धतीने मी सगळे कट केलेले आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे. तर एक मोठंच भांडं घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चम्मचनी हे पूर्ण गर काढून घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये जे आंब्याचा गर राहतो ना, जास्त म्हणजे वाया जाणार नाही आणि पूर्णपणे एकदम मस्त निघतो. तर कट करण्याची काहीच गरज नाही आपल्याला. मस्त अशाच उभ्या चिरी केल्या की चांगला गर निघून जातो. तर या पद्धतीने सगळं पहिल्यांदा गर काढून घ्यायचं आपल्याला. नंतर आपण मिक्सरमधून याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी या पद्धतीने पूर्ण गर काढून घेतलेला आहे. आणि आता आपण 1.5 किलो इथं आंबे घेतलेले होते, म्हणजे याच्यामधल्या गुठल्या, छिलटे हे सगळं जर काढून घेतलं तर 1 किलो आपल्याला आरामशीर हे गर मिळतो. तर आता गोड आंबे होते, क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. आंब्याचा इथं क्वांटिटी पाहून, साईज पाहून आपण साखर घातलेली आहे. 1 वाटी साखर तर 1 वाटी मी इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे. आता आपल्याला याचा चांगला पेस्ट बनवून घ्यायचा. आता हा बघू शकता तुम्ही पेस्ट एकदम क्रीममध्ये कसा आपल्याला दिसतो तसाच रबडी आपण ज्या पद्धतीने बनवतो, पाणी न घालता वाटून घेतलेला आहे. तर आता घरामध्ये मेंबर कसे आहेत त्या पद्धतीने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर आता एका मोठ्या बाउलमध्ये त्याच मी काढून घेणार आहे, म्हणजे जास्त आपल्याला इथं अडगळा करायचा नाही, भांडे जास्त भरवायचे नाही. आणि मस्त हा आपला गर तयार झालेला आहे. आता मस्त हे फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. तर आता ही एक प्रोसिजर झालेली आहे कंप्लीट. तर आता काय करायचं आपल्याला, इथं मी अर्धी वाटी पुन्हा ड्रायफ्रूट घेतलेले आहे. इथं अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला साखर वगैरे घ्यायची काहीच गरज नाही, मिल्क पावडर तसंच ऑलरेडी गोड असतो. तर मी इथे घेतलेली आहे 1 वाटी इथे एकदम मस्त मलाईदार दूध. तर ही आपल्याला मलाई असेल तर पूर्णपणे तुम्ही मलाई सुद्धा टाकू शकता. तर अर्धी वाटी मी ॲड केलेलं आहे दूध. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केलेला आहे. चांगला याचा पेस्ट बनवून घ्यायचा, म्हणजे गुठल्या राहणार नाही. आपल्याला स्टफिंग तयार करायची आहे. आता हे आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे. तर आता हे परफेक्ट आपला पेस्ट बनवून तयार झालेला आहे बघू शकता. तर आता याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. आता गॅस न जाळता आपण सगळं केलेलं आहे. तर तुम्ही हे ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर. तसं तर सर्वांनाच आवडते, पण असं जरी टाकलं ना मऊसूत हे भिजून जातात. तर छान लागतात खायला. या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. तर हा आपली दुसरी प्रोसिजर आहे, ही कंप्लीट झालेली आहे. स्टेप बाय स्टेप सांगत आहे, सगळे फॉलो करत चला. हे सुद्धा थंड करण्यासाठी ठेवलेले आहे. आता इथं मी ब्रेड घेतलेली आहे. याची कट मी इथं काढून घेतलेली आहे ग्लासनी, वाटीने जसे तुम्हाला काढायचे आहे. ब्राऊन पार्ट मी काढून घेतलेला आहे. ब्रेड कोणतेही असो, फक्त फ्रेश आपल्याला इथं ब्रेड घ्यायची आहे. आता हे आपले दोन्ही जिन्नस इथं तयार झालेले आहे. तर हे आपण थंडगार करण्यासाठी पेस्ट ठेवलेला होता. याच्यामध्ये आपण टाकणार आहे इलायची फ्लेवरमध्ये एसेन्स. आता तुम्ही इलायची वगैरे टाकली तरी कुठून चालेल किंवा दुसरा कोणता एसेन्स असेल ते चालेल. तर जे तुमच्याजवळ असेल, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे मँगो एसेन्स मी या गर्कमध्ये टाकणार आहे. याच्यामध्ये इलायची फ्लेवर केलेला आहे. इलायची कुठून टाकू शकता तुम्ही. आता हे ब्रेडचे आपण कट लावलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग तयार करायची आहे. मस्त तोंडात
तोंडात जाताच विरघळतात आणि छान लागतात खायला. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे. तर आता हे मस्त आपल्याला पूर्ण इथे ॲड करून घ्यायचं आहे सगळी, आणि एक वर आपल्याला अशी याच्यावर शेड लावायचा आहे. तर बस याच पद्धतीने सगळे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊ. याच्यावर आपण स्टफिंग ॲड करून घ्यायची, म्हणजे खायला खूप छान लागतात. तर या पद्धतीने मी सगळे बनवून तयार केलेले आहे. बघू शकता खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये झालेली आहे. मी 2 पॅक इथं कट केलेले आहे. 2 पॅक मी इथे ब्रेडचे आणलेले होते. तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर आता काय करायचं आहे, आता आपण ही फ्रीजमधून काढलेली रबडी आपली मस्त झालेली आहे, छान थंडीगार. तर आता आपण ज्या प्लेटमध्ये सजवणार आहे ते प्लेट आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एक काम करायचं आहे. मी जे सांगितलं होतं एसेन्स ॲड करायचा. एसेन्स नसेल तर तुम्ही तसे सुद्धा ॲड करू शकता. पण मी इथे याच्यामध्ये मँगोवाला जो एसेन्स असतो तो ॲड केलेला आहे. आता या बाउलमध्ये मी मस्त आपली ही रबडी ॲड केलेली आहे, आणि तुम्ही पाहू शकता खालच्या भागाला रबडी असली की मस्त हे जे आपले ब्रेडचे आहे स्नॅक्ससारखे ते मस्त असे आतमध्ये मस्त जातात आणि खायला खूप छान लागतात. आजूबाजूला जो आपण याच्यामध्ये रबडी ॲड केलेली आहे तो याच्यावर टाकायची, आणि आजूबाजूची आहे ते साईडला करायची चम्मचनी, म्हणजे चारी बाजूला आपले ब्रेडवर मस्त लागतात आणि खूप छान असा मस्त मुरल्या गेलं ना की तोंडात टाकताच विरघळतात आणि खूप छान असा टेस्ट येतो याचा. तर आता बघू शकता एक प्लेट सजवली, आता दुसरी सुद्धा याच पद्धतीने सजवून घ्यायची. तर मी पाहू शकता तुम्ही मस्त काजूचे काप टाकलेले आहे, थोडेसे याच्यावर मी गुलाबाच्या पंकळ्या टाकलेल्या आहे. तुम्ही इथे पिस्ता, काजू, बदाम जे काय टाकायचं असेल सजवायसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकता. तर आता मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसत आहे आणि खाण्याची मजा तर वेगळीच आहे. एक वेळा या पद्धतीने जरी तुम्ही बनवून बघितले ना, तर नेहमी सीझन जाईपर्यंत या पद्धतीने बनवून तुम्ही पाहुणे असो की मुलं असो, तुम्ही हे आईस्क्रीम काय हे एकदम आईस्क्रीमपेक्षाही जास्त म्हणजे 100% टेस्टी लागतो. या पद्धतीने जरी तुम्ही फ्रीजमध्ये 1 घंटा जरी ठेवला ना, तर थंडी झाल्यानंतर खाऊन बघा मस्त याचा टेस्ट येतो. तर या पद्धतीने नक्की मंडळी बनवून बघा, खाऊन बघा, नंतर मला कमेंट करा की तुमची रेसिपी कशी झाली होती. तर आवडली असेल ना मंडळी रेसिपी, तर प्लीज 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 चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मी कट करून दाखवते की बघा मस्त आतपर्यंतही गेलेला आहे रस याच्यामध्ये, आणि मस्त दिसायला छान दिसतो. आणि बघा आतमधलं टेक्स्चरसुद्धा याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे, आपल्या रबडीमध्ये ड्रायफ्रूट आहे. हेल्दी आणि टेस्टी मस्त होममेड आपली आजची ही उन्हाळ्यात स्पेशल आपण बनवलेली रबडी आणि ब्रेड मस्त आता सीझन वाईज बनवून बघा, खाऊन बघा आणि एन्जॉयसुद्धा करा. आणि आवडली असेल रेसिपी माझी तर जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.